नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील संख्यांवरील क्रिया बेरीज याच्यामधील स्वाध्याय 8.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न काय दिलाय, एक्स वाय वाय झेड प्लस एक्स झेड झेड वाय, त्याचं उत्तर काय आहे, वाय 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 म्हणजे 4 वेळा वाय। आता इथे आपल्याला काय सांगितले की एक्स वाय झेडच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील। आता या गणितामध्ये आपल्याला ज्यावेळेस या प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, पर्यायांचा वापर करायचा आहे। आता बघा, पहिल्यांदा एक्स वाय झेड, कारण इथे क्रमाने दिलंय का, नाही दिले, मग आपण काय करायचं, एक्स वाय झेड बघा या पद्धतीने मी इथे लिहिते एक्स वाय झेड, याच्यासाठी आपल्याला पर्याय घ्यायचे। आता इथे मी पर्याय क्रमांक 4 घेते, बघा इथे मी 4 8 आणि 0 अनुक्रमे म्हटले म्हणून मी एक्स वाय झेड लिहून घेतला। पर्याय क्रमांक 4 मी घेतलाय, मग एक्स साठी 4 वाय साठी 8 आणि झेड साठी 0 अंक लिहून घेतलेला आहे। आता बघा, जसे आपल्याला किमती दिलेत तसे आपण अंक लिहून घेतलेत की नाहीत, या किमती आपण त्या ठिकाणी लिहून घ्यायच्यात। आता बघा इथे एक्स आहे, एक्ससाठी आपण 4 घेतले म्हणून मी इथे लिहून घेते मी 4, डबल वाय आहे, वायसाठी 8 अंक आहे म्हणून मी इथे मी डबल 8 लिहून घेतला। झेड आहे, झेडसाठी 0 आहे म्हणून मी इथे 0 लिहून घेतलं। आता बघा एक्स डबल झेड, एक्ससाठी 4 डबल झेड झेडसाठी 0 अंक आहे म्हणून मी इथे 0 इथे पण 0 आणि नंतर वाय आहे, वायसाठी 8 अंक आहे आणि यांची आपल्याला बेरीज करायची आहे। आणि बेरीज बघा वाय 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 आहे, मग वाय बरोबर किती आहे, 8 आहे। मग बघू बरं आपण या सगळ्यांची बेरीज 8 येते का, बघा 0 अधिक 8 8, 0 8 अधिक 0 8, 8 अधिक 0 8, 4 आणि 4 8। मग बघा बरं इथे वाय वाय वाय, वायची किंमत किती आहे, 8 आहे, मग या सगळ्यांचं उत्तर 8 8 आलेलं आहे, जे की वायची किंमत आहे। म्हणून आपण जो पर्याय घेतला ते आपलं उत्तर कसं आहे, करेक्ट आहे। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। दुसरा प्रश्न बघूया, 17 लाख अधिक 1700 अधिक 17,000 अधिक 17 बरोबर किती। बघा संख्या अक्षरात दिल्यात, मग आपल्याला आधी त्या अंकामध्ये लिहून घ्यायच्यात। 17 लाख, मग आपल्याला माहिती आहे 17 लाख म्हणजे किती, बघा हे 17 हे हजाराची घरं आणि हे एकक दशक शतक। बघा बरं, चेक करायचे आहेत की आपण 17 लाखच लिहिलेत का, डावीकडून उजवीकडून डावीकडे मोजायचं आहे, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष 17 लाख बरोबर आहे। आता 1700 म्हणजे आपल्याला माहिती आहे 1700 हे 1700, 17,000 बघा हे हजाराचं घर आहे आणि ते बाकी सगळीकडे 0, 17,000 अधिक 17, मग इथे लिहून घेऊया आपण 17, या सगळ्यांची बेरीज करूया। प्रश्न खूप सोपा आहे, बेरजेचा आहे, फक्त इतकंच की एखादा जरी अंक इकडे तिकडे झाला किंवा आपल्याला लिहायचं चुकलं तर आपलं उत्तर चुकू शकतं, म्हणून मग काय करायचं, हे प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचे आहेत। बघा 0 अधिक 7 यांची बेरीज केली तर येतात 7, 1 अधिक 0 आहेत हे सगळे एकच आला, 0 अधिक 7 अधिक 0 7च, 1 आणि 7 8 आले, 81 1 87 7 आणि हा 81 1, मग आपलं उत्तर किती आले, 17,18,717। बघा बऱ्याच वेळा मुलांचं वाचताना अंक चुकतात, मग असं काय करायचे, बघा सोपी पद्धत सांगते, इकडचे जे आहेत ना त्यांचे 3 ग्रुप करायचे, एकक दशक शतकापर्यंत 3 ग्रुप करायचे आणि हजार दशहजार नंतर 2-2 ग्रुपचे करायचे। मग बघा 17,18,717, मग बघा 17,18,717 असं उत्तर कुठे आहे आपलं, पर्याय क्रमांक 2 मध्ये। मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तिसरा प्रश्न बघा, पुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता। आता याची बेरीज आपण इथेच करूया, इथे चौकटीमध्ये कोणता अंक आहे ते आपल्याला सांगायचं आहे। बघा बेरीज करूया आपण, 6 अधिक 8, मग आपल्याला माहिती आहे 6 आणि 8 किती, 14, मग इथे 4 हातचाला 1, 4 आणि 4 8 आणि हा हातचा 1 9 बरोबर इथे 9 लिहिले, 7 आणि 7 14 हातचाला आला 1,
3 आणि 2 5, 5 आणि 1 6, इथे 6 लिहिले. आता 4 मध्ये किती मिळाल्यावर 2, आता इथे 2 नाही, आपल्याला माहिती आहे 4च्या अगोदर 2 असतात, मग 4च्या नंतर 2 परत कधी येतील की 12 झाल्यावर. बघा या पद्धतीनं 12 झाल्यावर. मग 4 मध्ये किती मिळवल्यावर 12 होतील. मग 4 मध्ये बघा आपण जर पर्यायांचा वापर केला तर बघा 4 मध्ये 2 मिळवले तर 6 येतात. मग 4 आणि 6 10, मग इथे 0 आलं असतं, मग हे येणार नाही. आपण 4 घेऊया, 4 अधिक 4 8 आले असते. इथे 8 आहे का, नाही. 8 घेऊन बघूया. बघा इथे मी लिहिते 8, 4 अधिक 8 बरोबर किती 12. बघा हे 12 आले. मग हा 1 आहे तो काय करायचा आहे हदचा, इथे 2 लिहिले आणि 1 हदचा. 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, इथे 1 आणि हा हदचा इथे 1 आणि 1 2 बरोबर. मग ही बेरीज कधी येते, ज्यावेळेस आपण ह्या चौकटीमध्ये 8 हा अंक ठेवू त्यावेळेस. मग आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 6.5 लाख व 2.25 लाख यांची बेरीज किती. आता बघा 6.5 लाख, 6.5 लाख म्हणजेच किती 6,50,000, 6,50,000 म्हणजे 6.5 लाख अधिक 2.25 लाख. आता 2.25 लाख म्हणजे किती, 2 लाखाला 25,000 कमी, म्हणजेच 1 लाख आणि वर 75,000 या पद्धतीनं यांची आपल्याला बेरीज सांगितली. मग आपण बेरीज करूया. 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5, 5 आणि 7 12, हा चला आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. आपले उत्तर किती आले 8,25,000. मग बघा बरं 8,25,000 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यात 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. मग बघा आपण इथे लिहून घेतले. हे अमरावतीमध्ये नागपूरमधील एवढी संख्या आहे आणि अमरावतीमधील बालकांची संख्या एवढी आहे. आता एकूण टोटल करूया, आपण बेरीज करूया. 8 अधिक 7, 7 आणि 7 14 आणि 1 15, हा चला आला 1. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 5 आणि 5 10, हा चला आला 1. बघा 7 आणि हा 1 8, 8 आणि 4 12, 12चा हातचा 1, हा 1 आणि 1 2, इथे लिहिले 2. 3 आणि 2 5. मग आपले उत्तर किती आले 5,22,065. मग 5,22,065 असं उत्तर कुठे दिसते आपल्याला, तर बघा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा 5,22,065 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे एवढ्या एकूण मुलांना डोस देण्यात आले. 6वा प्रश्न आहे 3,25,750, 4,25,751, 7,35,421 व 4,25,850 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास त्यातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती. आता या संख्या बघा, आपण जर या सगळ्या संख्यांची पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे चढता उतरता क्रम लावताना किंवा तुलना करताना किंवा लहान मोठेपणा ठरवताना आधी काय करायचं असतं की त्या संख्या किती अंकी आहेत ते बघून घ्यायचं असतं. मग बघा इथे 1 2 3 4 5 6, ही पण 6 अंकी संख्या, ही पण 6, म्हणजे सगळ्या संख्या 6 अंकी संख्या आहेत. आता काय करायचे, चढता क्रम. चढता म्हणजे आपल्याला माहिती आहे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. मग लहान संख्या कोणती आहे, तर बघा पहिला अंक बघायचा. इथे आहे 32, इथे 42 आहे, इथे 73 आहे आणि इथे 42 आहे. मग 32 ही संख्या लहान आहे म्हणून मी इथे काय 3,25,750 ही संख्या 1 नंबरला येणार. बघा हा अंक आहे तो 1 नंबरला. आता याच्यानंतर बघा इथे 4 आहे 7 आहे आणि 4 आहे. मग इथे या दोन संख्या याच्यापेक्षा या दोन संख्या लहान आहेत. मग आता या दोघांमध्ये तुलना करूया. इथे काय 4,25,000 आहे आणि इथे 4,25,000 म्हणजे हे पहिल्या 3 अंकी बघा, हे पहिले 3 अंक सेम आहेत म्हणून आपण चौथा अंक बघायचा. इथे 7 आहे आणि इथे 8 आहे म्हणजे इथे 751 आहे आणि इथे 850 आहे म्हणजे ही संख्या लहान आहे. म्हणून मग 2 नंबरला कोणती संख्या येणार आहे तर 4,25,751 ही 2 नंबरला आणि ही संख्या 3 नंबरला. 4,25,850 ही संख्या 3 नंबरला आणि राहिलेली ही संख्या आहे ती 4 नंबरला. बघा कोणती संख्या आहे 7,35,421 ही 4 नंबरला. आता काय सांगितले दुसऱ्या आणि तिसऱ्या. मग दुसरा अंक आहे हा आणि तिसरा अंक आहे हा. मग यांची काय करायची बेरीज करायची. बघा आपण मांडून घेतले, बेरीज करूया. 2 नंबर आणि 3 नंबर संख्यांची बेरीज.
1 आणि 0 1, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि बघा हे 7 आणि हा 1 8, 8 आणि 8 16, हातचा आला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, 1 हातचा इथे 1, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 4 आणि 4 8. मग आपलं उत्तर किती आले तर बघा 8,51,601. मग बघा बरं इथे 601 आहे म्हणजे 8,51,601 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 2,525 आणि 3,450 यांची बेरीज किती. संख्या अक्षरात आहेत, अंकामध्ये लिहून घेऊया आधी. 2,525 आणि 3,450. 3,450 यांची बेरीज सांगितले, बेरीज करून घेऊया. बघा 5 अधिक 0 5, 2 आणि 5 7, 5 आणि 4 9, 2 आणि 3 5. मग आपलं उत्तर किती आलं आहे 5,975. आता पर्यायामध्ये तर असा अंक दिसतोय का बघा बरं, 6,000 आहे म्हणजे पहिला पर्याय येईल का तर नाही येणार. 5,975 बघा 5,975 म्हणजे बी हा ऑप्शन करेक्ट आहे. आता बघा ए बी सी डी ज्यावेळेस देतात त्यावेळेस त्याच्यापैकी एकपेक्षा जास्त उत्तर आपलं बरोबर असू शकतं म्हणजे हा तर पर्याय बरोबर आहे. आता सी बघूया 6,000पेक्षा 25 कमी. मग बघा बरं याच्यामध्ये जर आपण 25 मिळवले तर बरोबर 6,000 होतात का बघूया. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 5 आणि 1 6, बरोबर 6,000 झाले. म्हणजे हा सी ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे कारण बघा ना 6,000ला 25 कमी आहेत नाही तर बरोबर हे 6,000 होतील. ओके नाही म्हणजे अजून ह्याच्यामध्ये 25 ॲड केले तर बरोबर 6,000 होतील म्हणजे 6,000ला 25 कमी आहेत म्हणून मग हा सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. 6,000पेक्षा 25 जास्त, इथे जास्त आहेत का 6,000पेक्षा नाही, उलट 6,000 होण्यासाठी 25 कमी आहेत हो की नाही. म्हणून मी इथे डी हे काय आहे अयोग्य आहे. मग बी आणि सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. मग बघा बरं पर्याय क्रमांक 2 मध्ये बी किंवा सी हे उत्तर आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 7 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.